जवळपास आमच्या बीड जिल्ह्याला आतापर्यंत 15-20 लोक म्हणजे खासदार होऊन गेले. पैकी आमच्या महापौरात आम्हाला मदत करायला फक्त आजचे कालचे बजरंग बाप्पा सोनवणे हाच व्यक्तिमत्व की जे ते आज खासदारकी आहेत, केंद्रातले प्रतिनिधी आहेत. त्यांनी काल इथं येऊन आमच्या सगळ्यांच्या भेटी घेतल्या, गावात सगळ्याच्या घरोघरी जाऊन आहे ती परिस्थिती पाहिली, जाणून घेतली आणि ते म्हणाले की आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला शक्य तेवढी मदत करू. कालची एक न्यूज आम्ही ऐकली की हा माणसाच्या पांढऱ्या कपड्याला डाग लागू नये म्हणून ह्या माणसानं पुरातले माणसं पुरात ढकलले. अरे असं नाही, ते राजकारण झाला. आज जी आमची परिस्थिती, ही परिस्थिती पाहण्यासाठी तो माणूस आमच्यासाठी आमच्या शब्दाला जागा आहे. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून, ते तुमचा बाकीचा राग रोष, विरोध प्रतिविरोध, राजकारण हे सगळं आज खड्ड्यात घाला. आले होते, काय आश्वासन दिले काल त्यांनी आले. मालते त्यावेळेस पहिल्यांदा इथंच थांबले होते, पुराच्या अलीकडून थांबले होते. नंतर आम्ही हे असे 2 चप्पू आणले आणि त्याच्यावर कच्च्या गाडीने त्याला बांधलं आणि इथं आणून उभे केल्याच्या नंतर बाप्पाला विनंती केली गावकऱ्यांनी की बाप्पा तुम्ही काय करा. आता बाकीचे जसे खासदार वगैरे जसे येऊन गेलेत तसं त्यांनी कोणी काय खरी परिस्थिती काय ही बघितली नाही. मग बाप्पा म्हणले तुमचं म्हणणं काय नाही, म्हणलं तुमची परिस्थिती काय नेमकी मला बघायची सगळीच. तर म्हणलं बाप्पा तुम्हाला परिस्थिती जर बघायची असेल तर आमच्यासोबत पलीकडे यावं लागेल. तर मग नंतर काय केलं आम्ही, इमर्जन्सी म्हणून हे दोन चप्पूच्या लाद्या तयार करून कच्च्या लाकडाच्या ह्याने बांधल्या. बाप्पा आमच्यासोबत यायलाही तयार झाले गावकऱ्याच्या विनंतीनुसार. तर आम्ही त्यांना इथून पलीकडं पोहून नेलो तिकडं, समजा पलीकडच्या साईडला. त्याला सगळं काय तर दाखवलं त्यांना, जी परिस्थिती सत्य परिस्थिती जी आहे ती.